नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आयहुक पट्टी किंवा घरपट्टी हुक लावण्यासाठी घरपट्टी कशी बनवायची हे सविस्तर दाखवणार आहे। तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पट्टी कशी तयार करायची हे शिकणार आहात। चला तर मग सुरुवात करूयात। हे बघा, ही 2 ते 2.5 इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे। कटोरीचा भाग क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे। त्याला उलट करून आता ही पट्टी जोडून घ्यायची आहे। तर ही खालच्या साईडला दुमडून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती डबल शिलाई येऊ द्यायची। आता ही उलट साईडला जोडलेली आहे। आता आपल्याला हे भाग सरळ करून 1 इंचाच्या अंतरावर आता ही दुमडून घ्यायची आहे। आपल्याला एकदा दुमडून परत एकदा दुमडायचं आणि दोन्हीच्या मध्यभागी आता ही शिलाई घ्यायची। आता ही शिलाई घेतल्यानंतर वरचा जो कपडा आहे तो कपडा आपण कट करून घेऊयात। आता गळ्याची पट्टी किंवा आता गळ्याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला घर कसे बनवायचे हे बघायचं आहे। आता ही तिरकस पट्टी कट करून मी एक साइड फोल्ड करून घेतलेली आहे। ती आता शिवून घेते मी। आता ही गोट लावून घेऊयात आपण। आता याला गोट केल्यानंतर आता आपल्याला आयहुकाचे घर किंवा हुकासाठी घर आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता आपण इथं 5 घर बनवून घेऊयात हुक लावण्यासाठी। आता एक खालच्या साईडला आणि एक एकदम वरच्या साईडला 2 मार्किंग करून घेतल्यात। आता मध्यभागी आपल्याला 3 अशा मार्किंग करायच्या आहेत। त्यामुळे आता मी हे फोल्ड करून घेतलेले आहेत दोन्ही बाजू आणि मध्यभागी एक टिप केलेली आहे। त्यानंतर आता दोन्हीच्या मध्यावर आपल्याला परत 2 अशा मार्किंग करायच्या आहेत, एक एक। आता इथं फोल्ड करून घेते मी एक मार्किंग इथे आणि परत एक फोल्ड करून घ्यायचं उलट साईडला, परत इथे एक मार्किंग। आता बघा, हे 5 मार्क झालेले आहेत। त्याला आता आपल्याला घर बनवायचे आहेत। तर घर कसे बनवायचे, आता इथं आपल्याला सगळ्यात खालच्या साईडला मशीनला 2-3 वेळा खालीवर फिरवायचं आणि रफ करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ही शिलाई निसटणार नाही आणि एकदम छान असं घर तयार होईल। त्यानंतर आता परत एकदा मशीन फिरवायची, परत दुसरं घर बनवायचं आपल्याला। एका बाजूला कमी आणि दुसऱ्या बाजूला जास्त करायचं, शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ते घर तयार होईल। तिरकस असे शिलाई मारून घर तयार करायचं आहे। आता इथं परत एक घर, त्यानंतर आता शेवटी परत आपल्याला मशीन एकदा फिरून शेवटचं आपल्याला हुक लावण्यासाठी घर बनवायचं आहे। आता ही झाली आपली पूर्ण आयहुक पट्टी, किंवा तुम्ही धाग्यानं पण ही हुक पट्टी लावू शकता।